व्यंकटेश पॅराडाईज पुणे। एमिनिटीज क्लब हाऊस, पार्टी लॉन, स्वतंत्र पार्किंग, चिल्ड्रन्स प्ले एरिया, सोलर सिस्टीम, लिफ्ट। आमचा पत्ता सर्वे नंबर 2, हिस्सा नंबर 2C, 5B/7, 7A/10, पिसोळी पुणे। व्यंकटेश लिटिल हर्ट सासवड। एमिनिटीज स्वतंत्र पार्किंग, सोलर सिस्टीम, लिफ्ट। आमचा पत्ता सर्वे नंबर 4/20, स्वामी समर्थ मंदिर समोर, सासवड, पंचायत समिती जवळ, सोनोरी रोड, सासवड। नमस्कार, सह्याद्री 24/7 या चॅनलवर आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत। वसंतदादा पाटील प्रतिष्ठान आयोजित भव्य नोकरी महोत्सव नारायण महाराज माध्यमिक विद्यालय हिवरे या ठिकाणी मोठ्या उत्साहात पार पडला। या कार्यक्रमाचे उद्घाटन पुणे जिल्हा भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष वासुदेव नाना काळे यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन झाले। इंजिनिअरिंग डिप्लोमा धारक, ITI होल्डर, ITI क्षेत्र, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग तसेच अनेक विविध क्षेत्रातल्या नोकऱ्या ताबडतोब इंटरव्ह्यू घेऊन अनेक उमेदवारांना नोकऱ्या मिळाल्या। आखाती देशातील नोकरी असेल, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, कमर्शियल डिपार्टमेंट, अनेक नामवंत कंपन्यांनी सहभाग घेऊन अनेक उमेदवारांना ही इंटरव्ह्यू नोकऱ्या दिल्या गेल्या। यावेळी माजी आमदार अशोक भाऊ टेकवडे, वसंतदादा पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष जालिंदरभाऊ कामते, पुणे जिल्हा भारतीय जनता पार्टी उपाध्यक्ष गंगाराम जगदाळे, उपाध्यक्ष पंडित दादा मोडक, उपाध्यक्ष राहुल शेवाळे, तालुकाध्यक्ष निलेश जगताप, सचिन लंबाते, गिरीशप्पा जगताप, भानुकाका जगताप, संदीप हरपळे, सचिन हांडे, श्रीकांत तामाने, पुरंदर अध्यक्ष किसान मोर्चा पांडुरंग देवकर, सासवड शहराध्यक्ष संतोष जगताप, दिलीप कटके, महिला अध्यक्ष मंगल मगर लंबाते, शब्बीरभाई शेख, डॉक्टर दादासो जगताप, नवनाथ बोरावके, गणेश मोरे आदी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी तसेच असंख्य उमेदवार, ग्रामस्थ, शाळेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते। स्वागत संस्थेचे अध्यक्ष जालिंदरभाऊ कामते यांनी केले। आपण पाहतात सह्याद्री 24/7। आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। रोजगार मेळाव्याच्या निमित्तानं ज्यांच्या शुभ हस्ते हा तालुक्यातील युवकांना नोकरी द्यायचा प्रयत्न करतोय ते आमचे मित्र जिल्ह्याचे लोकप्रिय कार्यक्रमाध्यक्ष वासुदेव दादा काळे, माझे आमदार अशोक टेकवडे, उपाध्यक्ष गंगाराम जगदाळे, गिरीशप्पा, तालुक्याचे अध्यक्ष दिनेश भाऊ, समितीचे अध्यक्ष संजय बापू, महिला मोर्चाचे अध्यक्ष मंगलताई, आवड उपस्थित आमचे अभिनेते माजी पंचायत अध्यक्ष संजय जवळकर, तालुक्याचे सगळे प्रमुख आहेत त्या ठिकाणी।
सासवड शहराचे अध्यक्ष संतोष काका, सगळे प्रमुख मान्यवर, कंपनीचे सर्व अधिकारी, उपस्थित सर्व या निमित्तानं युवक वर्ग, युवती, उपस्थित सर्व ग्रामस्थ बंधू आणि बहिणींनो, खरं तर नाना मी 25 वर्षाने या तालुक्यामध्ये काम करतोय, परंतु माझ्या सगळ्यात आवडीचा विषय सर्वांना नोकऱ्या द्यायच्या. आजपर्यंत 2000पेक्षा जास्त या तालुक्यातील युवकांना नोकऱ्याचा प्रयत्न केलाय. टेबल कंपनी, इलेक्ट्रिक कंपनी, रानाडे अॅग्रो असतील, पुनरेटर कंपनी असतील, तालुक्याच्या 2-3 शाखा एमएनसी असतील, या सर्व कंपनीमध्ये तालुक्याच्या मुलांना अधिकच्या नोकऱ्या कशा देता येईल. 2000पेक्षा जास्त नोकऱ्या त्या तालुक्यातील मुलांना दिलेल्या आहेत. अनेक ठिकाणी अनेक मुलं मला जेव्हा भेटतात तेव्हा आपण जेव्हा म्हणजे त्यांचा मोठेपण आहे, आपली अपेक्षा पण नसती, म्हणून व्यवस्थितपणे स्वागत केलं की माझ्या लक्षात या मुलं कुठं कामाला लावलं. आणि या तालुक्यामध्ये राहणाऱ्या तुमच्या माध्यमातून या ठिकाणी त्या ठिकाणी त्या मुलांना नोकऱ्या मिळायच्या आणि ते मुलं काही बाहेर गावलं आहे आणि परत आल्यानंतर राणे साहेबांनी गेली, त्यांनी प्रत्येकी त्यांना 2-2 लाख रुपये दिले आणि त्या सगळ्या मुलांनी स्वतःची दुकानं टाकलेली आहेत आणि तालुक्यातील शेतकऱ्यांना 132 दुकानं त्या मुलांची आणि त्या तालुक्यातील मुलं त्या ठिकाणी शेतकऱ्याला एक चांगला सल्ला देऊन मदत करता काम करतात. आणि आज देखील आपण या तालुक्यामध्ये रोजगार मेळावा घ्यायचा प्रयत्न केलाय. 10 ते 3 माझ्यावर टाईम आहे. या आमचे मित्र विजय बायदोंडे त्यांचे सर्व सहकारी त्यांनी हा मदत केली, सहकार्य केलं. त्यामुळं या तालुक्यातील बऱ्याचशा मुला मुलींना चांगल्या प्रकारच्या नोकरीमध्ये संधी उपलब्ध होतील. देशात परदेशात म्हणजे ज्यांची पात्रता आहे, कोण त्या ठिकाणी IT असेल, डिग्री असेल, डिप्लोमा असेल किंवा अनस्किल वर्क असेल, त्यांच्या पात्रतेप्रमाणे त्यांना नोकरीचा प्रयत्न होतोय. हे अधिक बोलून आपण वेळ करणार नाही, परंतु आपण सगळेच या विनंतीला मान उपस्थित राहिला. मी सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि अधिक या ठिकाणी बोलत आता वासुदेव नानांनी अशी विनंती करतो. धन्यवाद. जालिंदर भाऊचे माझे गेली 25 वर्षाचे संबंध आहेत. 97 साली जिल्हा परिषदल्या भावना आम्ही सोबत होतो. सातत्यानं अतिशय स्पष्ट वक्ता आणि काहीतरी समाजाला देणं लागतो आपण अशा प्रकारची मानसिकता आणि भावना ठेवून काम करणारा कार्यकर्ता म्हणून जालिंदर भाऊची ओळख संपूर्ण जिल्ह्यामध्ये आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष भाऊ असताना संपूर्ण जिल्ह्यामध्ये मी पण युवा मोर्चा अध्यक्ष भाजपचा होतो, ते युवक अध्यक्ष होते. नंतर आम्ही दोघंही ते राष्ट्रवादीचे अध्यक्ष झाले, मी भाजपचे अध्यक्ष झालो. त्यामुळं बऱ्याच वेळा आमचा प्रवास एकत्र म्हणजे एकमेकाच्या विरोधात असायचा, परंतु काम करण्याची आता एकत्र झालं, परंतु काम करण्याची इच्छा आणि खरंच समाजाला काहीतरी देणं लागतो आपण अशा प्रकारची भावना सातत्यानं भाऊच्या मनामध्ये आणि कर्तृत्वामध्ये कार्यामध्ये असायची. कारण शेवटी समाजामध्ये राहत असताना आपल्यालाही समाजातली काही दुःख दिसतात, काही अडचणी दिसतात. जसं भाऊनी सांगितलं की आतापर्यंत 2000 युवकांना नोकरी देण्याचं काम भाऊनी केलेलं आहे. खरं एवढं मोठं पुण्याचं काम आहे, कारण नोकरी देत असताना दिल्यानंतर त्याचं एक कुटुंब नाही, त्याच्यावरती अवलंबित असणारी 10 कुटुंब त्या ठिकाणी स्थापन चांगल्या पद्धतीने होत असतात. आणि हे काम भाऊ आपण करतात. खरं तर आता हा भव्य नोकरी महोत्सव आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे. कुठलाही डामडौल न करता खरंच नोकरी ज्याला पाहिजे त्याला नोकरी मिळाली पाहिजे ही भूमिका घेऊन आपण काम करतात. आणि तसं तर तुम्ही सांगितलं तसं तर आता तुम्ही तुमच्या मित्राची ओळख करून दिली. आमची कंपनी सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी मॅनेज करतात. ते खरं आपल्या संबंधातून मला तर असं वाटतं की फक्त पुरंदर हवेलीलाच नाही तर संपूर्ण जिल्ह्याला आपण अशा प्रकारचे मेळावे, अशा प्रकारचे महोत्सव भरवावे. कारण त्याचा फायदा शेवटी जिल्ह्यातल्या आपल्या बेरोजगार तरुणांना होईल, त्याचा नोकरी तर मिळेल, परंतु एखाद्या व्यासपीठाचं ओपनिंग जर मिळालं बघू तर त्याच्यातून अनेक वेगवेगळे व्यवसाय पण सुरू करू शकतात. खरं तर ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आपण सगळे शेतकरी कुटुंबातले आहोत आणि शेतकऱ्याच्या कुटुंबातल्या मुलांना नोकरीबरोबर मला तर असं वाटतं की एक त्याला जोड दिली पाहिजे. अॅग्रो प्रोसेसिंग युनिट जे आपण करतो त्याच्यासाठी इम्पोर्ट एक्सपोर्ट पासून ते डोमेस्टिक मार्केटिंग पर्यंत असं काय आणखी त्याला जोडता येईल का आपल्याला, हे सुद्धा जर आपण केलं. कारण आपल्या पुरंदर सारखा खरं एकेकाळचा जिरायती तालुका, परंतु आज खरं तर ह्या तालुक्यातल्या मी सहजासहजी परवा दिवशी असं दादा बऱ्याच वेळा चर्चा करताना चौकशी करतो, पण मी पाहिलं की 500 लोकांचे म्हणजे इथल्या पुरंदर मधल्या 500 जणांचा टर्नओव्हर 500 कोटीच्या पुढे असा
असा माझा टेंटेटिव्ह अंदाज आहे, कदाचित जास्त असतील आणखी. म्हणजे याचा अर्थ काय झाला की परिस्थितीवरती मात कधी करतो माणूस. प्यायला पाणी नाही अशा प्रकारची परिस्थिती असताना सुद्धा जगण्यासाठी धडपड दाखवतो. आमचं काय झालं, आम्हाला पहिल्यापासून पाणी असल्यामुळे आम्ही आपल्या गावातच राहिलो. आम्ही काही तुमच्यासारखं जास्त प्रयत्न केले नाही. परंतु हे सगळं करत असताना त्यामुळं आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून ह्या तालुक्यातल्या नव्हे तर ह्या परिसरातल्या सगळ्या युवकांना भविष्य काळामध्ये मदत व्हावी. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आपले सगळेजण, शेवटी पक्ष कशासाठी असतो, समाजाच्या हितासाठी असतो. पक्ष हे माध्यम असतं. राजकारणात प्रत्येक वेळी निवडणुकीपुरता पक्ष नसतो, तर तो सातत्यानं समाजाच्या उपयोगाला पाहिजे अशा प्रकारची भूमिका घेऊन आपण काम करतात. भाऊ, तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देतो. आपण जे काम करत आहात त्याच्यासाठी आपण असंच चिरंतन काम करत राहावं. आणखी जास्तीत जास्त युवकांना नोकरी आणि मदत करावी एवढी त्या निमित्ताने. धन्यवाद.